श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। परम पूज्य आईंच्या चरित्र वाचनाच्या सप्तम उल्हास या सत्रातला हा भाग 6वा। ओम नमः शिवाय। कोणाच्या मिंद्यात राहणे आईंना मुळीच आवडत नाही. श्री हरिमंदिरात भजनाला येणाऱ्या भगिनीत इंदिराबाईंचा स्वभाव मोठा तापट होता. त्यांना दुसऱ्यांची कळ काढणे फार आवडे. लावालावी करण्याची हौस, दांडगी या सर्व कारणांमुळे एखाद्या भांडखोर मुलास आई जशी जपत असते त्याप्रमाणे आईंना त्यांना जपावे लागे. ह्या जरी नवख्या होत्या तरी मोठ्या धीट असल्याने भजनाच्या वेळी एखादी नवीन बाई पुढे बसली तर तिला उठा, पाठीमागे बसा म्हणणे, कोणाला तुमची टाळच चुकते, कोणाला तुम्ही मोठ्यानेच म्हणत नाही, कोणाला तुमचे म्हणणे बेसूर होते इत्यादी बोलून भांडणाला मूळ करीत असत. ते मिटविण्याचे वरचेवर आईंना काम पडे. एके दिवशी इंदिराबाईंनी आपल्या मुलीचे व मुलाचे लग्न झाल्याबद्दल आईंना अंगठी आणि चेन अर्पण केली. त्याच दिवशी संध्याकाळी एका बाईची टाळ चुकली म्हणून तिच्या हातातील टाळ त्यांनी काढून घेतली. तन्निमित्त भजन संपल्यावर उभयंतांमध्ये तंटा सुरू झाला. इतक्यात आई तेथे आल्या. जातेवेळी अंगठी व चेन असलेली कागदाची पुडी हातात घेऊन गेल्या. आई इंदिराबाईंना म्हणाल्या, तुम्हाला वाटले असेल की आईंना आज मी एक बहुमोलाची वस्तू दिली आहे, तेव्हा मी काही केले तरी आई मला बोलणार नाहीत. पण श्रीहरी मंदिरात तसे घडणार नाही. या घ्या तुमच्या वस्तू असे म्हणून आईंनी ती पुडी त्यांच्या पुढे फेकून दिली आणि कोणाचे कुठे चुकले ते दाखवून नेहमीप्रमाणे भांडण मिटविले. आई स्वतः बोलल्याप्रमाणेच वागतात आणि आमच्याकडून पण तसे वागणे घडावे हे आपल्या आचरणातून आम्हाला दाखवून देतात. एके दिवशी U.D. रावाने काही शंकांचे निरसन करून घेण्यासाठी आईंना वेळ विचारली असता आईंनी त्यांना रविवारी दुपारी 4 ते 4:30 ही वेळ दिली. 4 वाजल्याबरोबर आई दिवाणखान्यात जाऊन बसल्या. 4:50 झाली तरी ते आले नाहीत. तेव्हा आई आपल्या खोलीत गेल्या आणि मला उद्देशून, यानंतर जरी ते आले तरी मला त्यांना भेटता येणार नाही असे सांगून त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. इतक्यात U.D. राव आले. मी आईंचा निरोप त्यांना सांगताच त्यांनी जीभ चावली आणि संतांचा वेळेबाबत फार कटाक्ष असतो हे माझ्या ध्यानातच राहिले नाही असे ते म्हणाले. एकदा एका नवीन भक्ताने आईंना आपल्याकडे बोलावणे केले असता एका जुन्या भक्ताने आपल्या मोटारीतून आईंना त्यांच्याकडे पोहोचविण्याचे कबूल केले. पण त्या दिवशी काही कारणामुळे तो भक्त वेळेवर हजर राहू शकला नाही. 9:10 असताना आई 2 जिने उतरून गेटाजवळ जाऊन उभ्या होत्या. कारण 9:05 असताना मोटार घेऊन येण्यास आईंनी सुचविले होते. तसेच 9 येईन म्हणून आमंत्रणाच्या जागी आईंनी सांगितले होते. शेवटच्या मिनिटापर्यंत आईंनी त्याची वाट पाहिली. त्यावर रस्त्यावरून जाणारी टॅक्सी थांबवून शेजारच्या मुलाला बरोबर घेऊन ठरल्याप्रमाणे त्या भक्ताकडे आई अगदी वेळेवर गेल्या. आईंचा वक्तशीरपणा पाहून त्या भक्ताला मोठा अचंबा वाटला. एके दिवशी भजनसमयी मी भिंतीला टेकून बसले होते. ते पाहून लगेच आई म्हणाल्या, भिंतीला टेकून बसले असता तोटा तो कोणता सांगू का तुला? एक म्हणजे भिंतीचा रंग अंगाला लागतो, दुसरा म्हणजे झोप येऊ लागते
आणि तिसरा तोटा हा की आळसाला वाव मिळून भजनात व्यत्यय येतो. एके दिवशी मी स्वयंपाकघरात केर काढत होते. इतक्यात गडी म्हणाला, सुंदर मूर्ती, मालकांचे स्नेही आले आहेत. तोच मी बाहेर गेले. माझघरात आई होत्या. त्यांनी मला अडविले आणि म्हणाल्या, तलवार हातात घेऊन युद्धाला निघाल्याप्रमाणे हातात झाडणी घेऊन कोठे चाललीस? मी कारण सांगितले. तेव्हा आईने माझ्या हातातली झाडणी काढून घेतली आणि खोवलेले पातळ खाली सोड आणि जा. बेसावधपणा म्हणजे यालाच म्हणतात, असे म्हणाल्या. यावरून सावध व बेसावधपणातील फरक माझ्या लक्षात आला. एके दिवशी माझ्या भावजईशी मी तुसडेपणाने वागले. हे ओळखून आई म्हणाल्या, आपल्याशी दुसऱ्यांनी प्रेमाने वागावे हे जसे आपणास वाटते, त्याप्रमाणे आपणही परांशी प्रेमाने वागून त्यांना सुखवीत जावे. आईंच्यासाठी म्हणून कोणी डब्यातून, कोणी पिशवीतून काही ना काही वस्तू आणीत असत. ते काढून घेऊन मी डबे, पिशव्या अस्ताव्यस्त टाकीत असे. ते पाहून आई म्हणाल्या, विशालाक्षी, ज्याचे त्याला डबे, पिशव्या लगेच देऊन तरी सोडाव्या, किंवा उद्या देणार असशील तर तुझ्या सामानाप्रमाणे व्यवस्थित तरी ठेवाव्या. हे सर्व देवाला आवडणारे गुण आहेत. माझ्या मामे बहिणीचे नेहमी डोके तापत असे. त्यासाठी ती थंड पाण्याची घडी सारखी डोक्यावर ठेवी. तिला तो विकार 9 वर्षांपासून होता. परंतु ती कट्टी नास्तिक असल्याने मी तिला आईंच्याकडे बोट दाखवू शकले नाही. एकदा ती माझ्याकडे आली तेव्हा दोन्ही हातांनी डोके धरून वेदना असह्य होत आहेत म्हणून ओक्साबोक्शी रडू लागली. तेव्हा तिची वेळ चांगली आली असेल तर माझे सांगणे ती मान्य करील या भावनेने आईंच्या सहवासात लोकांना आलेले अनुभव मी तिला सांगू लागले. पण तिचे कर्म संपले नव्हते. त्यामुळे ती एकदम खवळली आणि आईंना वाईट वाईट बोलू लागली. हे ऐकून तिच्यापुढे आईंची गोष्ट काढल्याबद्दल मला मोठा पश्चाताप झाला. त्याच वेळी माझ्या चुकीबद्दल देवाजवळ मी क्षमा मागितली. रात्री जेव्हा ती पान खायला बसली तेव्हा एकाएकी तिला जोरात फीट आली आणि दातखिळी बसली. तिच्या जिभेचे टोकच उडाले. तोंडभर रक्त झाले. घरात दुसरे कोणी नव्हते. माझा स्वभाव तर मूळचा भित्रा. त्यामुळे तिच्याजवळ जाण्यास मला धैर्य होईना. माझे हातपाय लटपटू लागले. अशा परिस्थितीत मी काय करणार? इतक्यात आई तेथे आल्या आणि हातात थोडे पाणी घेऊन त्यांनी तिच्या अंगावर शिंपडले. तोच ती शुद्धीवर आली. त्यावर घडलेली सर्व हकीकत मी तिला सांगितली. ते ऐकून ती चटकन उठली आणि पश्चात्तापाने युक्त होऊन तिने आईंच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. तेव्हापासून मात्र आईंच्या विषयी तिची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत गेली. आश्चर्याची गोष्ट ही की त्या क्षणापासून तिचे डोके जे शांत झाले ते पुन्हा कधी तापले नाही. एकदा आईंसह मी कल्याणपूर या गावी गेले होते. तेथे एके दिवशी नागनाईक नावाचे गृहस्थ आपल्या 16 वर्षाच्या सरोजा नावाच्या मुलीला बरोबर घेऊन आईंच्याकडे आले. तिला अंग भरून चामखीळ उठले होते. ती तक्रार त्यांनी आईंच्या पुढे मांडताच आईंनी परसातून कसलासा पाला आणून वाटून त्याचा एक गोळा तिला दिला आणि हे औषध 3 दिवसांचे आहे. आंघोळ करण्यापूर्वी लावून घेऊन 1 तासानंतर आंघोळ कर, असे तिला सांगितले. तसेच आपल्या गुरूंच्या तसबिरीपुढे लावलेल्या उदकाड्यांचा अंगारा काढून तिला दिला आणि 3 दिवस एक एक चिमूटभर थंड पाण्यातून आंघोळ झाल्यावर घेण्यास सुचविले.
दुसऱ्या दिवशी सामखीळ लोंबकळायला लागले आणि तिसऱ्या दिवशी सर्व गळून पडून त्या मुलीचे अंग अगदी स्वच्छ झाले. यावरून आईंचे गुरूंविषयी किती प्रेम आहे याची मला कल्पना आली. त्याचप्रमाणे माझी चूक पण मला समजून आली, कारण रोज मी पण देवापुढे उदकाड्या लावीत असते, परंतु त्याच्या खाली पडलेला अंगारा राख म्हणून फेकून देते. यावरून देवाविषयी जिव्हाळा उत्पन्न झाल्याशिवाय वरवर कितीही भक्ती दाखविली तरी ती खरी भक्ती होऊ शकत नाही. केवळ बकाचे ध्यान होते, असे आईंनी एकदा कीर्तनात सांगितलेले वाक्य मला आठवले. एकदा मी आईंना प्रश्न केला की तुम्ही एकट्याच बसल्यावेळी आम्ही कोणी तुमच्या खोलीत आलो तर तुम्हाला त्रास होतो असे तुम्ही म्हणता, याचा अर्थ काय? आईंचे उत्तर: तू यजमानांसह बोलत बसली असता तिसरे कोणी तेथे आले तर तुला आनंद होतो की वाईट वाटते? मी म्हणाले, वाईट वाटते. इतकेच नव्हे तर राग सुद्धा येतो. का तर आम्ही दोघे असतो म्हणून. आई म्हणाल्या, मी एकटी असते तर मला पण वाईट वाटले नसते. आम्ही पण दोघे असतो म्हणून तर कोणी आलेले मला खपत नाही. मी एकदा आईंच्या पुढे सहज म्हणाले, सिद्धारूढ महाराजांच्या मस्तकावर जशी खूण आहे तशी तुमच्या मस्तकावर पण खूण दिसते. आई म्हणाल्या, महाराजांच्या मस्तकावर जळकी खूण आहे. माझी खूण मार लागलेली, त्यांची अभक्ताची खूण, माझी भक्ताची खूण. अभक्ताची खूण हे बरोबर आहे, पण भक्ताची खूण कशी, असा मी आईंना प्रश्न केला. तेव्हा आई म्हणाल्या, एके दिवशी मी कपडे वाळत घालत होते, इतक्यात कुसुम हलकारे तेथे आली आणि दांडी घट्ट आहे की नाही म्हणून तिने दोरी वर टाकली आणि दोन्ही हाताने ती लगेच ओढली. तोच दांडी तुटून त्याचे टोक माझ्या मस्तकावर आपटले. दांडीला खिळा होता त्यामुळे खोक पडली. दुसरे कारण, ठाण्याला गेल्यावेळी माझा रंगूताईकडे मुक्काम होता. त्यांच्याकडे दरवाजाच्या बरोबरीने खिडक्या असून खिडक्यांना वर खाली दरवाजे होते. मांजर किंवा चिमण्या येतील म्हणून स्वयंपाकघरातील काम झाले की मी सर्व दरवाजे बंद करीत असे. काहीसे कामानिमित्त लक्ष्मीबाई आत गेल्या. उजेडासाठी त्यांनी एक दरवाजा अर्धवट उघडून ठेवला. इतक्यात रेगे आले म्हणून त्यांना खायला देण्यासाठी मी आत गेले. त्याच खिडकीच्या खाली फराळाचे डबे होते. बशीत फराळाचे जिन्नस घालून उठतेवेळी खिडकीच्या दरवाजाचे टोक मागे झालेल्या जखमेच्या ठिकाणी खोचले गेले. त्यामुळे पुन्हा खोक पडली. त्याची ही खूण आहे. माझ्या लक्षात राहत नाही, हे लक्ष्मीबाईंच्या लक्षात राहिले नाही आणि मी कपडे वाळत घालत असलेले कुसुमच्या लक्षात गेले नाही, म्हणून महाराजांच्या खुणेप्रमाणेच ही खूण असे म्हणता येणार नाही. गुरुपेक्षा शिष्याची जागा केव्हाही खालीच असावयाची. एक गृहस्थ आईंच्या दर्शनार्थ आला आणि मी पृथ्वीवरील सर्व तीर्थक्षेत्रे हिंडलो. माझी कुंडलिनी जागृत झाली आहे. मला देवाचा साक्षात्कार पण घडला, इतके बोलून स्वस्थ राहिला. तेव्हा आईंनी विचारले, हे सांगण्याचा तुमचा उद्देश काय? त्यावर तो गृहस्थ म्हणाला, अलीकडे माझी बायको सदा बाळंत रोगाने आजारी असते. घरात 10 मुले खाणारी. लहान मूल वर्षाचे असून मोठा मुलगा 11 वर्षाचा आहे. घरात मी एकटाच मिळवणारा असल्याने संसारातील तापाने माझे डोके पिकून गेले आहे. मुले मोठी होतील तेव्हा होतील, निदान बायको तरी रोगमुक्त व्हावी हीच अपेक्षा. आई म्हणाल्या, तुमच्या बोलण्यावरून मला एका गोष्टीची आठवण झाली. ती म्हणजे गोविंदरावांच्या पायाला काटा बोचला, पाय सुजला, ठणकू लागला. हे पाहून
त्यांच्या स्नेहाने, "काय हो, पाय सुजलेला दिसतो, काटा तर बोचला नाही ना, ठणकते काय?" असे विचारले. "छे, काटा नाही, कुछ नाही, ठणकत पण नाही. तुम्हाला सूज दिसते, पण मला काही त्रास नाही," असे कपाळाला आट्या घालून विवळत पायावर हात फिरवीत गोविंदरावांनी सांगितले. "त्याचप्रमाणे तुमचे बोलणे मला वाटते. जोवर समुद्र मोठ्या उमेदीत असतो, तोवर त्याला अगस्तीचे दर्शन झाले नाही असेच म्हणावे लागेल. त्याप्रमाणे ज्या अर्थी तुम्हा संसाराची झळ जाणवते, त्या अर्थी तुम्ही आपणास साक्षात्कार झाला असे म्हणणे म्हणजे तो एक भ्रमच ठरतो. सिंहाची गर्जना ऐकू आली की कोल्ह्याचे ओरडणे जसे बंद पडते, त्याचप्रमाणे ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याच्या वाटणीला संसार म्हणून शिल्लक राहत नाही. तेव्हा तुम्ही सध्या आत्मसाक्षात्कार झाल्याचे जे वेळ पांघरून घेतले आहे, ते या उपर काढून टाका आणि रोज देवाची नियमित प्रार्थना करू लागा, म्हणजे देव तुमची इच्छा पूर्ण करेल. ओम नमः शिवाय.